नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापिका डॉक्टर आरती खडतकर, कला महाविद्यालय बुलढाणा, अर्थशास्त्र विभाग प्रमुख। आज आपण BA भाग 3च्या 5th सेमिस्टरचा पहिल्या घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। 5th सेमिस्टरचा पहिल्या घटकामध्ये येते पहिला घटक जो आहे तो आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, इंडियन इकॉनॉमी अँड प्लॅनिंग। त्यातलाच पहिला घटक आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत लक्षणे किंवा वैशिष्ट्ये, बेसिक फीचर्स ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स। आता भारत हा अल्पविकसित किंवा अविकसित किंवा विकसनशील च्या कुठल्या टप्प्यावर आहे, तर भारत हा विकसनशील आहे। कारण भारत ही एक अल्पविकसित अर्थव्यवस्था आहे, कारण अद्यापही भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग हा दारिद्र्य रेषेच्या दारिद्र्यावस्थेत आहेत आणि भारतातलं दारिद्र्य तीव्र स्वरूपाचं आहे, तसेच ती चिरस्थायी सुद्धा आहे। याचबरोबर भारतात अजून एक घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की भारतामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे, पण ते नैसर्गिक साधन संपत्तीचा अवापर, गैरवापर किंवा वापरच केला जात नाही। म्हणून जी नैसर्गिक साधन संपत्ती भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा उपयोग केला जात नाही। म्हणून का केला जात नाही, कारण भारतामध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते। आज जगाच्या तुलनेमध्ये आपल्या भारताचा दुसरा क्रमांक लागतो, पहिला चीनचा लागतो आणि दुसरा भारताचा नंबर लागतो। म्हणजे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेती हे जे साधन आहे हे साधन अत्यंत मर्यादित आहे। म्हणून असलेल्या साधनांचा पर्यायी किंवा बहुपर्यायी उपयोग करून देशातील उत्पादनामध्ये वाढ घडवून आणावी लागते। म्हणून अशा प्रकारे भारत हा जगातील अल्पविकसित देशांपैकी एक देश आहे। त्यामुळे भारताच्या अल्पविकसित अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आहेत, ते वैशिष्ट्य आणि लक्षणे आपण आज या भागामध्ये अभ्यासणार आहोत। पहिलं वैशिष्ट्य आहे दरडोई उत्पन्न कमी। दरडोई या शब्दाचा अर्थ होता दर मानसी उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न, की जी व्यक्ती अर्थव्यवस्थेमध्ये काम करते अशा व्यक्तीच्या उत्पन्नाचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो। कारण या राष्ट्रीय उत्पन्नावरून देशाचा आर्थिक विकास हा आपल्याला लक्षात येत असतो आणि ह्या देशाच्या आर्थिक विकासाच्या स्तरावरून आपल्या जगामध्ये आपण कितव्या क्रमांकावर आहोत, आपण तुलनेने विकसित देशामध्ये तुलनेने किती मागे आहोत याचा सुद्धा या आर्थिक विकासाच्या दरावरून आपल्याला कल्पना येते। म्हणून दरडे उत्पन्न, मुळात भारत हा शेतीप्रधान देश आहे किंवा त्यातल्या महाराष्ट्र आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। महाराष्ट्रामध्ये सुद्धा उपजीविकेचं साधन म्हणून शेतीकडे बघितल्या जातं। म्हणून दरडे उत्पन्न कमी असणे हे अल्पविकसित देशाचे एक वैशिष्ट्य आहे। आता 1999 मध्ये भारतातील दरडोई उत्पन्न हे $450 होते। तेच दरडोई उत्पन्न चीनमध्ये $780 होते। स्वित्झर्लंडमध्ये त्या मानाने भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या मानाने 85% होते, तर अमेरिकेचे दरडोई उत्पन्न हे 36 पट होते। याचा अर्थ असा की भारताची अर्थव्यवस्था ही निश्चितच इतर प्रगत देशाच्या तुलनेमध्ये कमी होती आणि विकसित अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या मानाने अधिक वेगाने प्रगती करीत आहे असं आपल्याला दिसून येतो। म्हणून विकसित देश हे अल्पविकसित देश यांच्यातील आर्थिक विषमता निश्चितच या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येते। नंतर आपल्याला दुसरा पॉईंट या ठिकाणी असं सांगता येईल की प्रामुख्याने प्राथमिक वस्तूंचे उत्पादन। आता प्राथमिक वस्तू म्हणजे कोणत्या, तर प्राथमिक मागच्या वर्षी आपण अभ्यासला होता घटक की 3 क्षेत्र येतात अर्थव्यवस्थेचे, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र। प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती किंवा कृषी, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग आणि व्यवसाय, तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र। आता प्राथमिक क्षेत्रातला कच्चा माल हा द्वितीय क्षेत्रामध्ये पक्क्या मालामध्ये रूपांतरित होतो आणि पक्का तयार झालेला माल हा तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत वितरित केला जात असतो। म्हणून अल्पविकसित देशाचे आधारभूत लक्षण म्हणजे प्राथमिक उत्पादनशीलता हा असतो। या ठिकाणी प्राथमिक उत्पादन म्हणजे काय की कच्चा माल आणि अन्नधान्य यांचे प्रमुख उत्पादन होत असते। भारतामध्ये मुळातच लोकसंख्या जास्त आहे, त्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर व्हावा या दृष्टिकोनातून आपण स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे। म्हणून प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनावर भारताने अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये
शेती उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा आपल्याला दिसून येतो, कारण कामकरी लोकसंख्येचा एक मोठा भाग हा शेतीवर अवलंबून आहे. आज कामकरी जर भारतात 2000मध्ये जर आपण विचार केला तर जवळपास कामकरी लोकसंख्येचा 57% भाग हा शेतीवर अवलंबून होता आणि राष्ट्रीय उत्पन्नात जवळपास उत्पन्न जे आहे ते 27% होते. म्हणजे शेतीत गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे, त्या मानाने येणारं उत्पादन मात्र उत्पन्न मात्र निश्चितच कमी होतं. म्हणून प्रतिव्यक्ती उत्पादकता ही कमी असल्यामुळे आर्थिक वस्तूंच्या उत्पादनावर प्राथमिक पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक भर देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. तिसरा आहे पॉईंट येतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येचा वाढता दबाव. जसं आता लोकसंख्या ही कमी झालेली नाही, जशी जशी अर्थव्यवस्था प्रगत होताना आपल्याला दिसते आणि हे आपण म्हणतो की आपल्या भारताचा विकास झालेला नाही, परंतु भारताचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, परंतु हा विकास वाढत्या लोकसंख्येने गिळंकृत केलेला आपल्याला दिसून येतो. वाढत्या लोकसंख्येमुळे आपलं अनेक घटकांचं प्रगती जी आहे ती प्रगती या ठिकाणी गुंतलेली आपल्याला दिसून येतं. मृत्यूदराचं प्रमाण आणि जन्मदराचं प्रमाण, जन्मदर जास्त आहे, मृत्यूदराचं प्रमाण हे आपल्याला कमी असताना दिसून येतो. म्हणून वाढत्या लोकसंख्येमुळे भारताच्या श्रमशक्तीत सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून भारताची लोकसंख्येत जरी वाढ होत असली तरी वाढत्या लोकसंख्येचा आर्थिक विकासावर भार पडत असतो. तिसरा घटक येतो, चौथा घटक येतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीचे व अल्परोजगारीचे अस्तित्व. की भारतात लोकसंख्या वाढीचा दर जास्त व त्यामुळे श्रमाचा पुरवठा सुद्धा जास्त, म्हणजे लोकसंख्येचा पुरवठा जास्त, मग त्यामुळे सगळ्या कामगारांना लाभदायक रोजगार देणं अत्यंत कठीण. म्हणून विकसित देशात प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे बेरोजगारी निर्माण झाली. म्हणून विकसित देशातील बेरोजगारीचे स्वरूप हे चक्रीय स्वरूपाचे. आता बेकारीचे प्रकार जे आपण शिकणार आहोत, बेकारीचा जेव्हा घटक येईल त्याच्यामध्ये अनुषंगाने आपण सगळ्या घटकांचा विचार करणार आहोत. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीचे आणि अल्परोजगारीचे मोठे प्रमाणावर अस्तित्व असल्यामुळे सुद्धा मोठी समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. नंतरचा पॉईंट आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाची कमतरता. मुळातच आपल्या भारतामध्ये भांडवल कमी असल्यामुळे भांडवलाअभावी आपण कुठलंही उत्पादनाचं कार्य करू शकत नाही. इतर प्रगत देशामध्ये उत्पादनाला भांडवल मोठ्या प्रमाणावर मिळतं, म्हणून ते देश अधिक उत्पादन करीताना आपल्याला दिसून येतात. नंतर आहे निम्न दर्जाचे मानवी भांडवल. भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आपल्या देशामध्ये स्वास्थ्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता, सामाजिक सेवा व कल्याण यावर करण्यात येणारा खर्च हा मनुष्यावर केलेला खर्च होय आणि याच्यावर मोठ्या प्रमाणात सरकारला गुंतवणूक करावी लागते. आणि त्यामुळे मानवी विकास निर्देशांकाचा जर विचार केला तर भारताचा क्रमांक जगामध्ये 128वा आपल्याला लागतो आणि चीनचा 19वा आहे. यावरून आपल्याला भारताला विकसित होण्यासाठी मोठा पल्ला गाठणं गरजेचं आहे. नंतरचा पॉईंट येतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक व आर्थिक निर्देशक भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की दर माणशी कॅलरी उपभोग, दर हजार लोकसंख्येमागील डॉक्टर, मोटारी, टेलिफोन, टीव्ही सेट्स इत्यादी सामाजिक निर्देशकाद्वारे अल्पविकासाची कल्पना येते. त्यावरून भारताचा राहणीमानाचा दर्जासुद्धा आपल्याला दिसून येतो. नंतर आपल्याला या ठिकाणी शेवटचा पॉईंट सांगता येईल की सरासरी भारतीयांचे निम्न राहणीमान. की भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वात मोठे प्रमाणावर असल्यामुळे जवळपास 37% लोक अजूनही दारिद्र्य रेषेखाली भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून साधारणतः जीवनमान जगण्याकरता आपल्याला 2100 कॅलरीजची आवश्यकता असते, परंतु ती 2100 कॅलरीजसुद्धा भारतामध्ये मिळत नाही. म्हणून विकसित देशाच्या तुलनेमध्ये भारतात प्रोटीनचा उपयोग हा निम्मेसुद्धा होत नाही. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी लक्षणं आहेत, ती वैशिष्ट्ये आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट भागामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची नियोजन जे आहे त्याचे उद्दिष्ट, तंत्र, प्रकार याविषयी आपण माहिती बघणार आहोत. धन्यवाद.